श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक भक्तांची इच्छा असते की त्यांनी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचावे, पण वेळेअभावी, वयामुळे किंवा इतर कारणांमुळे ते शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी आजचा हा संदेश आहे. भक्त हो, स्वामी समर्थांनी नेहमी भक्तीमध्ये भावाला महत्त्व दिलं आहे. केवळ पुस्तक वाचणे किंवा मोठमोठे विधी करणे एवढेच महत्त्वाचे नसते. मनापासून स्वामींचे स्मरण करणे, त्यांचे नाम घेणे आणि त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण विचार करतो की संपूर्ण चरित्र वाचल्याशिवाय स्वामींची कृपा मिळणार नाही. तसे काही नाही. जर तुमच्याकडे वेळ नसेल, डोळ्यांची समस्या असेल किंवा वाचणं जमत नसेल, तर रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण आणि त्यांच्या लीलांचे श्रवण केले तरी त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते. स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामींच्या असंख्य चमत्कारांची आणि उपदेशांची माहिती दिली आहे. हे ग्रंथ वाचल्याने मन शुद्ध होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. परंतु प्रत्येकाला रोज तासभर वेळ देणे शक्य नसते. म्हणूनच भक्तांनी रोज किमान 15 मिनिटे स्वामींच्या कथा, चरित्र किंवा नामजप ऐकावा. श्रद्धेने ऐकलेले एक वाक्य देखील जीवन बदलण्याची ताकद ठेवते, कारण शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. एक प्रसंग सांगितला जातो. एक वृद्ध भक्त होता. त्याला वाचता येत नव्हते, पण तो रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन इतर भक्तांकडून चरित्राचे काही भाग ऐकत असे. काही वर्षांनी त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडले. त्याच्या मनातील भीती नष्ट झाली, घरातील अडचणी कमी झाल्या आणि त्याला सतत स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती येऊ लागली. यातून आपल्याला एक गोष्ट समजते की स्वामींनी शिक्षण, पैसा किंवा मोठेपणा नको असतो. त्यांना हवी असते ती शुद्ध श्रद्धा. भक्त हो, जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि हळूहळू आपल्याला स्वामींचे संरक्षण मिळण्याची जाणीव होऊ लागते. यालाच अनेक भक्त स्वामींचे संरक्षण कवच असे म्हणतात. हे कोणते जादुई कवच नसून श्रद्धा, विश्वास आणि सततच्या नामस्मरणातून निर्माण होणारी आध्यात्मिक शक्ती आहे. जर तुम्हाला संपूर्ण चरित्र वाचणे जमत नसेल तर निराश होऊ नका. रोज सकाळी किंवा रात्री फक्त 10 मिनिटे काढा. स्वामींचे नाम ऐका, त्यांच्या कथा ऐका किंवा त्यांचे विचार मनन करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातील चिंता कमी होत आहे, घरातील वातावरण प्रसन्न होत आहे आणि कोणत्याही संकटात एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यात संपूर्ण भक्तीचा सार दडलेला आहे. म्हणून आजपासून एक संकल्प करा. रोज किमान 15 मिनिटे स्वामींचे स्मरण करायचे. शेवटी सर्वांनी मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.